नमो बुद्धाय जय भीम. नमस्कार मित्रांनो. आज 6 डिसेंबर भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक दिवस. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करीत आहोत. हा दिवस फक्त श्रद्धेचा नाही तर विचारांचा आहे. हा दिवस फक्त स्मरणाचा नाही तर जागृतीचा आहे. आज मी तुम्हाला बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रवास, त्यांनी दिलेल्या लढ्याचा अर्थ, समाजासाठी केलेले कार्य, त्यांचे विचार आणि आज आपण काय करायला हवे या सर्वावर सविस्तर हृदयाला भिडेल असा महाअभ्यास देणार आहे. बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891. त्यांच्या जन्मापासून संघर्षच सुरू झाला. शाळेत बसू दिलं नाही, पाणी पिऊ दिलं नाही, मुलांबरोबर खेळू दिलं नाही. अशा अन्यायातून एक लहान मुलगा उभा राहतो आणि ठरवतो की मी शिक्षण घेणार आणि एक दिवस समाज बदलणार. मित्रांनो, विचार करा, ज्याला पाण्याचा एक घोटही मिळत नव्हता, त्याने लाखो लोकांच्या अधिकाराचा महासागर उघडून दिला. कोलंबिया युनिव्हर्सिटी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, बार ॲट लॉ, PhD, DSc दर्जेदार शिक्षण. दुनिया त्यावेळी काळी होती, पण बाबासाहेबांनी ज्ञानाचा दिवा पेटवला. त्यांना एकच विश्वास होता, शिक्षण हेच शस्त्र आहे. समाजातील अन्यायाविरुद्ध लढले ते. महाड, चवदार तळे, नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, मनुस्मृती दहन, अस्पृश्यता निर्मूलन. किती छळ झाला, किती अपमान झाला, पण त्यांनी मान मोडू दिली नाही, कारण त्यांचा एकच ध्यास होता, समानता. भारतीय संविधानाची निर्मिती केली. भारतातील सर्वात महान बौद्धिक कार्य, प्रत्येकाला दिलेले अधिकार, स्वातंत्र्य, समानता, न्याय, महिलांसाठी दिलेले हक्क, दलित, गरीब, शोषितांसाठी आरक्षण, धर्मनिरपेक्षता, कायदा सर्वांसाठी समान केला. आज आपण उभे आहोत त्या संविधानावर. तो फक्त ग्रंथ नाही, बाबासाहेबांच्या विचाराची शपथ आहे. महिलांसाठी केलेले अनोखे कार्य, हिंदू कोड बिल, विवाह घटस्फोट, वारसा संपत्ती अधिकार, महिलेला मानवी हक्क देणारा पहिला नेता. आज महिलांना मतदानाचा अधिकार, शिक्षण, नोकरी हे सगळं कोणी दिलं तर ते बाबासाहेबांनी दिलं. अर्थतज्ज्ञ, समाजतज्ज्ञ, कायदेपंडित, राष्ट्रीय जलनीती, वित्त आयोग, रेल्वे कायदे, कामगार कायदे, कृषी अर्थशास्त्र, औद्योगिक वाढीचे ब्लूप्रिंट. बाबासाहेब फक्त राजकीय नेता नव्हते, ते विश्वस्तरीय अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी भारताचे आर्थिक भविष्य आखले होते. बौद्ध धम्म आणि परिवर्तन. मी हिंदू म्हणून जन्मलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही. 22 प्रतिज्ञा, करुणा, समता, मैत्री. बुद्ध आणि आंबेडकर यांचा विचार संयोग. धम्म म्हणजे शांतता नाही, धम्म म्हणजे स्वाभिमान. याच स्वाभिमानाने त्यांनी लाखो लोकांना प्रकाश दिला. 6 डिसेंबर हा मृत्यूचा दिवस नाही, हा विचारांच्या प्रकाशाचा दिवस आहे. हा जागृतीचा दिवस आहे. हा आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. आज आपण स्वतःला विचारायचं, आपण खरंच बाबासाहेबांचा विचार जगतो का? आपण त्यांचा मार्ग अर्धवट सोडला आहे का? का अजूनही समाजात अन्याय आहे? आज 6 डिसेंबर आपल्याला आवाज देतो, उभे राहा, लढा, शिक्षण घ्या, संघटित व्हा. बाबासाहेब म्हणाले होते, माझा लढा हा मनुष्याच्या स्वाभिमानाचा लढा आहे. आजचा तरुण संघर्ष टाळतो, पण बाबासाहेब शिकवतात, प्रतिकूल परिस्थितीतही हार मानायची नाही. त्यांचा मार्ग कठीण होता, पण त्यांनी देश बदलून दाखवला. आता आपली पाळी आहे. आज आपण बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहतो, पण खऱ्या अर्थाने श्रद्धांजली म्हणजे त्यांचा विचार जगणे. ते अजून जिवंत आहेत, आपल्या संविधानात, आपल्या समानतेत, आपल्या न्यायात, आपल्या स्वाभिमानात. 6 डिसेंबर म्हणजे शेवट नाही, तो नवा आरंभ आहे. नमो बुद्धाय जय भीम.